सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. M1 वर्सेस M3 याचं गुणोत्तर काय दिलेलं आहे? विकसित अर्थव्यवस्थेचे बेस्ट गुणोत्तर कोणते? बेस्ट रेशो ऑफ द डेव्हलप्ड इकॉनॉमी असा आजचा टॉपिक आहे. तर तुम्ही M1, M2, M3, M4 असा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर पाहिला का? नसन पाहिला तर पहा. मग शोधाच्यासाठी सोपा मार्ग सबस्क्राईब करा का सरळ प्लेलिस्ट मध्ये जायचा. प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला वेगवेगळे प्लेलिस्ट मस्त पैकी करून ठेवलेले आहेत. त्या प्लेलिस्ट मध्ये गेल्या का तुम्हाला बिलकुल एक सिरीज भेटेल. ती सिरीज मस्त पैकी पाहायची. तर पैशाच्या स्वरूपात पैसा म्हणजे काय पासून तर त्याचं वर्गीकरण इथपर्यंतची सिरीज तुम्हाला भेटून जाईल. आता त्या सिरीज मध्ये M1, M2, M3, M4 याचं क्लासिफिकेशन काय, कंटेंट्स काय आहेत, कंपोनंट काय ते दिलेलं आहे. पण हे भानगड कशासाठी रे भावा? क्लासिफिकेशन कशासाठी हे समजणं महत्वाचं आहे. मग हे समजणं महत्वाचं आहे म्हणजेच काय तर तुम्हाला लक्षात येईल कुठलीही अर्थव्यवस्था घ्या, कुठलीही म्हणजे अमेरिकेसारखा प्रगत देश म्हणा किंवा एकदम सबसाहरण कंट्रीज सारखा एकदमच गरीब देश म्हणा, कोणत्याही देशामध्ये दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे मॉनिटरी पॉलिसीच्या समोर असतात. दोन मोठ्या समस्या है ना. नाणेविषयक जी धोरण आहे त्याच्या समोरच्या समस्या काय? पहिली समस्या आर्थिक वृद्धी. विकसितही असला तरी त्याला विकास तर करावा लागेल अजून. का बसला बापू भेटलं मला ढेरी फुगली आता मस्त बसतो जमन का? नाही, त्याला अजून मेहनत करावं लागेल. डेव्हलप कंट्रीलाही त्याचं डेव्हलपमेंट सस्टेन करावं लागेल का नाही, टिकवावं लागेल. बरोबर आहे. आणि जे नाही डेव्हलप त्यांना तर इकॉनॉमिक ग्रोथ आर्थिक वृद्धी अत्यंत महत्वाची समस्या आहे. दुसरी महत्वाची समस्या की वृद्धी होते, हरकत नाही, मस्त वृद्धी होते, मस्त वृद्धी. पण वृद्धी कशामुळे झाली असं तर नाही की किंमत वाढल्या म्हणून वृद्धी झाली नुसती नोशनल. म्हणजे दुसरी समस्या काय आहे तर किंमत वाढ ही आटोक्यात आहे का? कंट्रोलिंग द इन्फ्लेशन. सो देर आर टू मेजर मोटिव्स और ऑब्जेक्टिव्स of the monetary policy of each and every country. Economic growth and stability म्हणजे controlling the inflation. बस आता याच्यासाठी जे काही मार्केटमध्ये पैसे आहेत किंवा मार्केटमध्ये येणारे पैसे आहेत त्याचं आपण जे क्लासिफिकेशन पाहिलं आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. का तर एक स्पेसिफिक वर्गीकरणाचा पैसा जो आहे तो मार्केटवर एक वेगळ्या प्रकारे इम्पॅक्ट टाकत असतो, एक वेगळ्या प्रकारे तो परिणाम टाकत असतो. आता आपण जर M1 to M4 मध्ये बघितलं तर त्यामध्ये M1 जो आहे त्याला काय म्हणतो आपण? नॅरो मनी. आणि M3 आहे त्याला काय म्हणतो आपण? ब्रॉड मनी. आता हे जे दोन क्लासिफिकेशन आहेत आयडियल क्लासिफिकेशन यांचं जर तारतम्य पाहिलं तर आपल्याला दिसते हे जर बॅलन्स झालं तर इकॉनॉमी बॅलन्स, नाही तर भसकली. तर ते भसकू नये म्हणून आज आपण काय बघणार आहोत? M1 to M3 चं गुणोत्तर विच इज अ बेस्ट रेशो. क्लिअर? ठीक आहे, चलायचं. चला तर पहिल्यांदा आपण बघूया M1 याला आपण काय म्हणतो? संकुचित पैसा, नॅरो मनी. आणि M3 याला काय म्हणतो? व्यापक पैसा किंवा बृहत पैसा, ब्रॉड मनी. आता असं का म्हणतो रे बाबा? तर इथं आपल्याला दिसतंय M1 मध्ये जे काही पैसे आहेत किंवा सो कॉल्ड जे पैशामध्ये रूपांतरित होऊ शकतात है ना ते याच्यात दिसत नाही. याच्यात काय दिसते? पूर्णपणे पैसेच आणि लगेच रूपांतरित बाकीचे मोड दिसत नाही. काय दिसते याच्यात? व्यवहारातील पैसा, करन्सी इन सर्क्युलेशन तुमच्या पॉकेटमध्ये. माझ्या पॉकेटमध्ये तुम्ही ना सर पॉकेटमध्ये राहत नाही. आता अभ्यास करत आहात कुठून राहणार बा? बापाले लुटत असाल तर खिशात पैसे राहतील, बाम फिराले है ना. पण समजदार असतो जो स्पर्धक तो बाप किती बी रईस असो फालतूचा पैसा खर्च करत नाही. करते का? नाही. आणि तुम्ही तर नाही करा बिकॉज यू आर अ सिरियस कॅन्डिडेट. बरोबर आहे, राईट. तर मग आपल्याला काय दिसतंय? आपल्या वॅलेट मधील पैसा.
मग आपल्या वॅलेट मधील पैसा कसा, वॅलेट मध्ये पैसा राहिला ना बाहेर निघालं तर चाय पाहिजे, सुट्टा पाहिजे, हे खर्रा पाहिजे, ते पोट्टी पाहिजे, राहते ना, पाहिजे ना, बरोबर आहे. मग आपल्याला काय दिसते, हा करन्सी इन सर्क्युलेशन. खिशात पैसा राहिला का तो सर्क्युलेट होते. दुसरा आमचा एटीएम भाऊ है ना, एटीएम भाऊ, डेबिट कार्ड मस्त. खैर क्रेडिट कार्ड भी वापरतात, पण डेबिट कार्ड म्हणजे सेव्हिंग अकाउंट, डिमांड डिपॉझिट्स ऑन डिमांड विच आर अवेलेबल फॉर द है ना सर्क्युलेशन इन द इकॉनॉमी, है ना. बस इकॉनॉमी सर्क्युलेट व्हायला तयार आहे असं डिमांड डिपॉझिट म्हणजे त्याला सेव्हिंग अकाउंट आपण असं म्हणूया, तो आहे, बरोबर आहे. आता हा प्रत्यक्षात वॅलेट मधला पैसा आणि हा तुमच्या एटीएम मधला पैसा, हा तुमच्या जवळच आहे, काही टेन्शन नाही. डेबिट कार्ड घेऊन फिरता मस्त असतं. आजकाल तर फोन पे आलाय, फोन पे आला ना तर विचारू नका, बम जेव्हा पाहिजे तेव्हा हे घे टिक 10 रुपयाचा कट, इथपर्यंत आपलं चालू आहे, बरोबर आहे ना, राईट. हा कसा आहे, हा आहे बेसिक मनी सप्लाय, मूलभूत पुरवठा आहे पैशाचा. मग हा संपूर्ण पैसा आहे का, नाही. तर म्हणून याला आपण काय म्हणतो, नॅरो मनी, संकुचित पैसा. मनी विच इज अवेलेबल ऑन डिमांड, अवेलेबल ऑन डिमांड फॉर अ सर्क्युलेशन, फॉर एक्सचेंज इन द मार्केट. आदान प्रदान करायला तो अवेलेबल आहे. परंतु काही पैसा जो आहे तो आदान प्रदानाच्या पलीकडे असतो. आपल्याला सेव्हिंगची सवय असते, समजदार माणसाला. जो अर्न करते तो लॉंग टर्म सेव्हिंगचा विचार करते, समजदार माणूस है ना. बैताळ नाही करे, बैताळाला काय म्हणा है ना, तो तर वास उधळपट्टी करायला त्याला उधळे असते. पण जो सेव्हिंग करू इच्छिते तो काय करते, लॉंग टर्म मध्ये बी सेव्हिंग करते. म्हणजे कुठं टाकते तो, टाइम डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट्स. म्हणजे त्याच्या खिशात तर पैसा राहते, जरी कंजड असन तरी काही तर ठेवत असन ना, नाही खर्च करत असन, काही तर ठेवत असन, पण तो सेव्हिंग करते. सेव्हिंग कशा प्रकारची आहे, लॉंग टर्म मध्ये आहे, फिक्स डिपॉझिट मध्ये आहे, टाइम डिपॉझिट मध्ये त्याने टाकलाय, त्यातला फिक्स डिपॉझिट. दुसरा आहे तो टाकतो सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट, ह्या मोड मध्ये. हे दोन मोड काय आहेत, टाइम डिपॉझिट्स आहेत. अरे टाइम डिपॉझिट आहेत म्हणजे 1 वर्षापेक्षा अधिक मुदतीचे. मग 1 वर्षापेक्षा अधिक मुदतीचे असल्यामुळे ते काढू शकत नाही. जरी त्याच्या पोट्टीनं म्हणलं मायावर खर्च कर, तुझ्याकडे एफडी पडल्या, तो म्हणते बैताडे कसा खर्च करू, अजून मॅच्युरिटी याची आहे ना, त्याची बी मॅच्युरिटी याची आहे, तुले बी मॅच्युरिटी याची आहे, तुले बी येऊ दे ना त्याला बी येऊ दे, मग खर्च करे, बरोबर आहे, राईट. म्हणजेच काय, मॅच्युरिटी वेळ राहते म्हणून हा खर्च करत नाही. मग हा खर्च करत नाही तर आहे कुठं, हा कुठं आहे, बँकेमध्ये आहे. आणि हा कुठे आहे, तुमच्या वॅलेट मध्ये आहे. वॅलेट मधला भुरकन उडून जाते, बँकेमधला उडत नाही. बँकेमधला हा पैसा मात्र आपल्या स्पेसिफिक कारणासाठी वापरला जातो. म्हणजे याच्यामध्ये या व्यतिरिक्त इतर पैसा आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, ब्रॉड मनी, व्यापक पैसा. क्लिअर, क्लिअर झालं. आता हा जो नॅरो मनी आहे आणि हा ब्रॉड मनी आहे, याचा इम्पॅक्ट हा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे पडताना दिसतो अर्थव्यवस्थेवर, है ना. तर आपण बघूया की कसं काय. तर इन जनरल आपण जर M1 म्हणला, M1 म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये आपण उधळ पट्टी असं लक्षात ठेवूया. उधळपट्टी म्हणजे काय आहे, डिमांड, सातत्याने मागणीच्या कंडिशन मध्ये. म्हणजेच काय आहे, कॅश इन हँड, कॅश इन हँड, लोकांच्या हातातील पैसा किंवा नुसतं डिमांडने पैसा आहे त्यांच्याकडे. मग असं जर असेल तर तुम्ही बघा, जी अर्थव्यवस्था विकसित नसते, अंडर डेव्हलप्ड कंट्री आहे, अंडर डेव्हलप कंट्रीमध्ये आपल्याला काय दिसतंय की पैसा सुरक्षित कुठे राहतो, तर पैसा सुरक्षित हा हंडीमध्ये राहतो, म्हणजे घरी राहतो, म्हणजे स्वतःच्या हातात राहतो. का, कारण की तिथे बँकिंग सिस्टीम डेव्हलप झालेली नसते. तिथे सावकार, जमीनदार हे लोक असते, त्यांच्याजवळ ठेवला ते केव्हा लुटतील काही खरं नाही. आणि बरेचसे लोक निरक्षर असतात, त्यांना काही समजत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना सुरक्षित काय वाटते, कॅश इन हँड. बरं आहे बा, खूपच झालं ते म्हणते बाबा नाही, थोडासा सपोर्ट पाहिजे, सेव्हिंगही करायचं असन
है ना, सेव्हिंगही करायचं असेल तर कशा करतात सेव्हिंग? पैशाच्या रूपात नाही ठेवत, तर कशाच्या ठेवतात? गोल्ड, आणि मग ते विकत नाही. म्हणजे जेव्हा विकासाचा प्रथम टप्पा असतो, फर्स्ट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट, अधिकाधिक कॅश हातात ठेवली जाते, कारण की बँक तिथे डेव्हलप झालेला नसतात. बँक डेव्हलप न झाल्यामुळे कुठे पैसा ठेवायचा? सेफ, काय सेफ डिपॉझिट्स असं करायला कुठलीही इन्स्टिट्यूशन नसते. मग नाही तर म्हणून ते काय करतात? कॅश इन हँड ठेवतात. मग कॅश इन हँड असलं की ऑब्व्हियसली याच्यामुळे काय होणार? नेहमी डिमांड जनरेट होणार. मग डिमांड याच्यामुळे जनरेट होणार, त्यामुळे मागणी सातत्याने राहील. परंतु याच्यामध्ये तुम्हाला कुठेही सेव्हिंग दिसणार नाही, कुठेही बचती दिसणार नाही. बचती म्हटलं की बँक आली, बँकेमध्ये ठेवलं नाही तर आपल्याला काय दिसेल? लोन और क्रेडिट नावाची वस्तू दिसणार नाही. लोन आणि क्रेडिट कशाला घेतो? तर लोन आणि क्रेडिट इन जनरल इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात, गुंतवणुकीच्या स्वरूपात घेतल्या जातात. मग गुंतवणुकीच्या स्वरूपात घेतला आहे तर एखाद्या फॅक्टरी बनवायसाठी, एखादं कुठलं तरी फर्म बनवायसाठी, कुठली तरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी ते लोन घेतल्या जाते. मग ते जर लोन इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात असेल तर ऑब्व्हियसली ते इन्व्हेस्टमेंट झालं तर त्याच्यामुळे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी होतील. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी झाल्या तर एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, आणि एम्प्लॉयमेंट जनरेट झाली तर न्यू डिमांड क्रिएट होईल, आणि सोबतच काय होईल? सोबत प्रोडक्शन पण होईल. परंतु M1 हे डॉमिनेट आहे कुठे? विकासाच्या प्रथम टप्प्यावर. तिथे बँकिंग प्रणाली अविकसित आहे आणि त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट होणार नाही, गुंतवणूक होणार नाही. गुंतवणूक नाही तर रोजगार नाही, आणि रोजगार नाही तर नवीन प्रकारच्या मागणीसोबत बॅलन्स करायला प्रोडक्शन म्हणजे उत्पादन नाही. देर इज नो बॅलन्स बिटवीन द incremental production, diversified production through the investment and the generation of the employment to create the new sorts of the demand. नवीन डिमांड नाही. क्लिअर? सो M1 कशाचं द्योतक आहे? M1 जर डॉमिनेट असेल, M1 जर अधिक असेल तर समजायचं अर्थव्यवस्थेच्या पहिल्या टप्प्यावर तो देश आहे. म्हणजेच काय? तिथे अविकसित किंवा विकसनशील, अविकसित किंवा विकसनशील देश हे M1 अधिक असलेले देश असतात. जिथे M1 चं भरणा जास्त आहे समजायचं तिथे है ना काय आहे? देश मागासलेला आहे, बॅकवर्ड आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट नाही, बँकिंग सिस्टीम नाही, है ना, रोजगार निर्मिती नाही. आता तुम्हाला सांगतोय गंमत, मध्यंतरी 2010 नंतर भारतामध्ये M1 चं प्रमाण वाढलं होतं मागच्या काळामध्ये. म्हणजेच काय झालं? लोकांना बँकिंगवर भीती निर्माण झाली. बाबा पैसे ठेवला तर काय तर गडबड नाही होईल, 2000च्या नोटा कुठं ठेवू? बरोबर आहे, है ना? भीती निर्माण झाली, भीती निर्माण झाली, आली आपत. लोक खिशात ठेवायला लागले, लोक खिशात ठेवायला लागले. लोक कुठेही फिक्स डिपॉझिट, FDs किंवा कुठलेही इन्व्हेस्टमेंटच्या मोडमध्ये ठेवत नव्हते. आली की नाही गडबड? ठीक आहे. जर M3 वाढला तर किंवा M3 डॉमिनेट असेल, अशी अर्थव्यवस्था असेल तर त्याला काय म्हणू? विकासाचा उच्च टप्पा, हाय स्टेज ऑफ द डेव्हलपमेंट. विकसित राष्ट्रामध्ये डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट मोड जे आहेत ते सिटीजन्स यूज करतात. डायव्हर्सिफाईड मोड अँड ट्रॅडिशनल मोड इज अ FD, फिक्स्ड डिपॉझिट. M3 मध्ये तो असतो, जेवढ्या मुदत ठेवी आहे, जेवढ्या मुदत, ऑल डायव्हर्सिफाईड है ना. ठीक आहे. विकसित बँक, इथे विकास जो आहे बँकिंग प्रणालीचा विकास झालेला असतो. विकास झाला आहे म्हणजे हिअर द पीपल हॅव अ ॲश्युरिटी, हॅव अ फेथ ऑन बँकिंग सिस्टीम. बँकेवर पूर्ण भरोसा आहे, बँकेत ठेवले का आपल्याला काहीच होणार नाही. मग विकसित बँकिंग प्रणाली म्हणजे काय? असं इन्स्टिट्यूशनलायझेशन झालेलं आहे बँकिंगचं की जेणेकरून लोकांना आपल्या ठेवीची पूर्णपणे ॲश्युरिटी होईल, आणि काही गडबड झाली तरी ते रिटर्न मिळणार एवढी गॅरंटी. म्हणजेच त्या देशाचे बँकिंग कायदे परिपक्व झालेले आहेत आणि बँकिंग प्रणाली ही स्टेबल झालेली आहे. काही गडबड झाली तरी ती विस्टँड राहू शकते. हे कशाचं द्योतक आहे? M3 मग
विकसित राष्ट्रामध्ये आपल्याला M3 डॉमिनेट दिसतो, अधिक प्रमाणात M3 दिसतो. क्लिअर, लक्षात आला. सो व्हेनेवर वी टॉक अबाउट द M1 अंडर डेव्हलप कंट्री, व्हेनेवर वी टॉक अबाउट द M3 डेव्हलप्ड कंट्री. गेटिंग द पॉइंट. म्हणजे कोणत्याही देशामध्ये M1 चं प्रमाण वाढत असेल किंवा जास्त, समजायचं तो विकसनशील किंवा अविकसित राष्ट्र आहे. आता तुम्ही म्हणाल सर 2010 नंतर असं, तर आपल्याला दिसतं मध्यंतरी भारताच्या इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये स्टॅबिलिटी नव्हती, अनसर्टन्टी जबरदस्त होती. जेव्हा जेव्हा अनसर्टन्टी येईल, जेव्हा जेव्हा लोकांना भीती वाटेल, तेव्हा लोक पैसा हातात ठेवतील, कुठेही गुंतवणूक करणार नाही. त्यामुळे शासनाची अत्यंत महत्वाची जबाबदारी असते की whenever they made plan policies, the policies shall give the faith, develop the faith of citizens. त्यामुळे त्या पॉलिसीमध्ये स्टॅबिलिटी असली पाहिजे, मनमानी नसली पाहिजे. ओके, गेटिंग द पॉइंट. आता ट्रम्पले पाहा ना फटका कसा बसवला तुम्ही, ते मनमानी केल्याचा. M1 वर्सेस M3. आता हा रेशो बघूया, M1 वर्सेस M3. बघा, कमी गुणोत्तर असणारे म्हणजे M1 to M3 जे आहे ते कमी कमी जर होत असेल, व्हॉट इट मीन्स? इट मीन्स M3 इज ग्रेटर दॅन द M1. अशी स्थिती असेल तर वित्तीय सखोलता दर्शविते, इंडिकेट द इकॉनॉमिक डेप्थ. द फाउंडेशन ऑफ इकॉनॉमी स्ट्रॉंग, डायव्हर्सिफाईड इकॉनॉमी. There are lot of opportunities of investment. लोकांनी जर पैसा सेफ ठेवला, सेव्हिंग मध्ये ठेवला, फिक्स ठेवला, लॉंग टर्म मध्ये टाकला, तर त्यांना माहिती आहे आम्हाला अश्युअर्ड अमाऊंट मिळेल. हाय इंटरेस्ट रेट, बढिया इंटरेस्ट रेट राहतो, छान त्यांना इंटरेस्ट मिळतो, मग ते इंटरेस्ट चांगला मिळतो, स्टेबिलिटी राहते, म्हणून ते अधिकाधिक सेव्हिंग करतात. जी सेव्हिंग केली आहे, बँकांकडे मुबलक प्रमाणात पैसे असतात, त्यामुळे ते छान पैकी एकदम मस्त पैकी इन्व्हेस्टमेंट करू शकतात थ्रू द प्रोसेस ऑफ क्रेडिट, थ्रू द प्रोसेस ऑफ लोन. मस्त लोन देतात, अरे घ्या बाबा लोन, माझ्याकडे लय पैसे आहेत. मग लोन दिलं म्हणजे क्रेडिट दिलं, तर ऑब्विसली लोन कशासाठी आहे? उधळपट्टीसाठी का? नाही. का पर्सनल लोन हो का? नाही. कोणतं लोन हो? इन्व्हेस्टमेंट क्रेडिट्स. मग इन्व्हेस्टमेंट क्रेडिट्स म्हणजे काय? तर आपल्याला दिसतंय की मोठ्या मोठ्या कंपन्या, फॅक्टऱ्या हे लागतात. कारण की कोणताही बिझनेसमॅन, लक्षात ठेवा, कोणताही बिझनेसमॅन जो आहे बिझनेस स्वतःच्या पैशावर करत नाही, तो कोणाच्या पैशावर करतो? तुमच्या आमच्या पैशावर करतो. म्हणजे बँकेतून लोन घेतो, बरोबर आहे, राईट. मग लोन घेतो, तो लोन अवेलेबल आहे, स्वस्त याच्यात आहे, तर त्यामुळे तो लोन सहजरित्याने घेतो, मस्त इन्व्हेस्टमेंट करतो, रिस्क घेतो, आणि मग एखादा फर्म, एखादी फॅक्टरी, एखादा प्रोडक्शन तो करतो. आता हे करायला तो एम्प्लॉयला बोलवतो, बाबा माझ्याकडे नोकऱ्या पडल्या आहेत. मग नोकऱ्या पडल्या आहेत म्हणजे तो नोकऱ्या देतो, नोकऱ्या दिल्या की इकडे झालं प्रोडक्शन आणि इकडे झालं एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट म्हणजे नवीन डिमांड. म्हणजे दिस व्हर्च्युअस सायकल ऑफ इकॉनॉमी है ना, अर्थव्यवस्थेचं सुखचक्र, पॉझिटिव्ह चक्र डेव्हलप व्हायला सुरू होतं. गेटिंग द पॉइंट, राईट. उत्पादक यांना प्रोत्साहन मिळतं आणि इट रिफ्लेक्ट द इकॉनॉमिक कॉन्फिडन्स है ना. अशी भरभर असं विकसित व्हायला लागलं तर डायव्हर्सिफाईड, इकडे फॅक्टऱ्या लागत आहेत, तिकडे फॅक्टऱ्या लागत आहेत, लोकांना अबा फॅक्टऱ्या लागत आहे, अरे शेअर मार्केट, अरे बम का, इकडे फॅक्टरी, तिकडे फॅक्टरी, इकडे प्रोडक्शन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. मग रिसर्च अँड डेव्हलपमेंट, अरे बाबा रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी सायंटिस्ट लागतात, मग लोक हे अभ्यास करतात. डायव्हर्सिफाईड अँड देअरफॉर द इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, इकॉनॉमिक कॉन्फिडन्स एनहान्स्ड. मस्त पैकी, ठीक आहे. तर कशाचं आहे? जर गुणोत्तर कमी होत असेल तर समजायचं असं काहीतरी आहे, वेन द M3 इज ग्रेटर दॅन द M1. बट वाढणारे गुणोत्तर, इन्क्रीजिंग रेशो, दॅट मीन्स M1 इज ग्रेटर दॅन M3. M1 इज ग्रेटर दॅन M3 असं असेल तर आर्थिक उथळपणा दर्शवते. म्हणजे लोकांच्या हातात पैसा आहे, लोक कुठेही फिक्स डिपॉझिट करायला तयार नाही, कुठेही लॉंग टर्म गुंतवायला तयार नाही, भीती वाटते, काही गडबड करण, बँकेचा केव्हा गचका होईन काही गॅरंटी नाही, इन्व्हेस्टमेंटच्या नावावर कोण पैसे उडून घेऊन जाईन, कोण होईन चॉक्सीनं, कोण होईन माल्ल्या माहित नाही, असं जर असेल तर गडबड होईल. म्हणून काय दिसते?
M1 काय शो करते? इंडिकेट द इकॉनॉमिक शॅलोनेस. इकॉनॉमिक डेप्थ ही इकॉनॉमिक डायव्हर्सिटी, इकॉनॉमिक पेनेट्रेशन होते. इथे उथळपणा आहे म्हणजे डायव्हर्सिफिकेशन नाही आहे, स्टेबिलिटी नाही आहे, इकॉनॉमिक पॉलिसीची स्टॅबिलिटी नाही आहे, है ना, पॉलिटिकल स्टॅबिलिटी नाही आहे, इकॉनॉमिक पॉलिसीची ॲश्युरिटी नाही आहे, व्हेरिएशन्स आहेत, सडनली बदलतात, है ना. अशी परिस्थिती असेल तर इकॉनॉमिक शॅलोनेस दिसेल. बचत आणि गुंतवणूक याच्यामध्ये आपोआपच मंदी येताना दिसते. इट इंडिकेट्स द लेस सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. सेव्हिंग करायला घाबरते, काय होईल पैशाचं काही खरं नाही. अनसर्टन्टी असली की भीती निर्माण होते. वॉर असो, इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये स्टॅबिलिटी नसो, पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी असो, आपोआपच याला खतरा निर्माण होते. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसते? इट रिफ्लेक्ट द इकॉनॉमिक अनसर्टन्टी. आर्थिक अस्थिरता हे प्रतिबिंबित करते. क्लिअर कट. तर केव्हा? M1 इज मोर दॅन M3. म्हणजे जर M3 इज ग्रेटर दॅन M1, गुड, बेस्ट, दॅट इज डिक्रीजिंग रेशो. M1 इज ग्रेटर दॅन M3, दॅट इज इन्क्रीजिंग रेशो, बॅड, व्हेरी बॅड, गडबड होऊ शकते. आता आपण बघूया आपण पाहिलं M3 इज ग्रेटर दॅन M1, आवर गुड, बहुत बढिया भाई असं म्हणू. आणि M3 इज लेस दॅन M1 म्हणजे M1 इज ग्रेटर दॅन M3, बॅड, बहुत ही गडबड हो गया भाई. मग तुम्ही म्हणाल सर M3 इज इक्वल टू M1 म्हणजे काय? आता बाई हे बी बॅड ना. तुम्ही ना कसं? तर हे असं, वेन वी टॉक अबाउट द M3 इज इक्वल टू M1, दॅट मीन्स देर इज नो टाइम डिपॉझिट्स. टाइम डिपॉझिट्स नाही, कारण की M3 झालाय M1, M3 झालाय M1. When we talk about the M3 is equal to M1, that means M3 is becoming a M1. म्हणजे टाइम डिपॉझिट नाही. आता टाइम डिपॉझिट नाही, इट इज अ आयडियल कंडिशन, इट इज अ आयडियल कंडिशन. ठीक आहे, इतकं परफेक्ट नसते, आयदर हे किंवा हे असेल, पण इतकं परफेक्ट नसते. पण जर M3 इज इक्वल टू M1 म्हटलं तर समजून जायचं की देर इज नो टाइम डिपॉझिट. मग टाइम डिपॉझिट नाही, फिक्स डिपॉझिट नाही, लॉंग टर्म गुंतवणूक नाही, तर ऑब्व्हियसली गुंतवणूक नाही तर प्रोडक्शन नाही, प्रोडक्टिव्हिटी नाही, काहीच नाही. म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन नाही आणि प्रोडक्शन नाही. त्यामुळे आर्थिक अस्थिरता ही नक्की म्हणजे नक्की राहील. क्लिअर? ओके, ठीक आहे. आता आपण समजून घेऊया की याच्यावर कोणते घटक परिणाम टाकतात. बा M1 टू M3 हे गुणोत्तर हे जर डिक्रीजिंग रेशो मध्ये असेल म्हणजे गुड कंडिशन मध्ये असेल, किंवा इन्क्रीजिंग कंडिशन मध्ये असेल म्हणजे बॅड कंडिशन मध्ये असेल, तर कोणते घटक टाकतात परिणाम? तर पहिलं, बँकिंग पायाभूत सुविधा, बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे. इफ द बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर इज अ इन्फॉर्मल म्हणजे सावकारी आहे, जमीनदारी आहे, अशा प्रकारची बँकिंग सिस्टीम असेल पुराणी परंपरागत, ती धोकादायक आहे, गॅरंटी नाही. तुमचं सेव्हिंग ठेवलं तर सावकार केव्हा डुंग करून जाईल, गॅरंटी नाही. मग कोण ठेवून बा त्याच्याजवळ? आपल्याच जवळ राहू दे. मग आपल्याजवळ राहू दे म्हणजे M1 वाढला, बरोबर आहे. तसंच जर फॉर्मल बँकिंग सिस्टीम डेव्हलप झाली आणि स्ट्रेंथन झाली तर ऑब्व्हियसली अधिकाधिक पैसा लोक गुंतवतील. तुम्ही बघा 1970-80च्या दशकामध्ये बऱ्याचशा बँका डुबल्या आणि त्यावेळेला कुठलीही गव्हर्नमेंट पॉलिसी नव्हती, त्यामुळे त्या डुबल्या, तर लोकांचे पैसे डुबून गेले. पैसे डुबले तर लोकांना भीती निर्माण झाली. मग लोक म्हणे की बाबा बेकार आहे इथं ठेवणं, मग लोक घरी ठेवायला लागले. मग नवीन कॉन्सेप्ट डेव्हलप झाला लोकांचा, तुम्हाला माहित असेल, VC टाकणे, बिलकुल तो सुरू झाला. पण बँकिंग सिस्टीम मध्ये बँकेच नाही, VC मुळे काय इकडे तिकडे फिरत राहते, पैसा घ्यायचा आणि मग सोफा घेतला, फ्रीज घेतली, असंच होतं, बरोबर आहे. VC ना असं आहे का की बाबा VC भेटली, एखादा प्रोजेक्ट टाकला, एखादी कंपनी उघडली, असं आहे का? नाही, उदळासाठी. पण बँकेत जर राहिला असतं तर बँकेने काय केलं असतं? लोन दिलं असतं, आणि लोन दिलं असतं तर मग इन्व्हेस्टमेंट झालं असतं, बरोबर आहे, राईट. पण तसं झालं नव्हतं. म्हणून फॉर्मल बँकिंग जर असेल तर काय दिसेल? M3 वाढलेलं दिसेल, म्हणजे रेशो कसा झाला? कमी झाला असेल. आणि इन्फॉर्मल असेल तर M1 वाढलेला आपल्याला दिसेल. दुसरं, इंटरेस्ट रेट, व्याज दर. व्याज दर जर अधिक असेल म्हणजे कशावर? जर फिक्स डिपॉझिटवर व्याज दर अधिक असेल,
तर लोक अधिक गुंतवणूक करतील. आणि FD वर कमी मिळालं तर त्यामध्ये ठेवून का फायदा बा. तुम्हाला मी माहित आहे आता बघा फेडरल बँकने सध्याच्या कंडिशन मध्ये अमेरिकेमध्ये फेडरल बँकने रेट ऑफ इंटरेस्ट वाढवला फिक्स डिपॉझिटवर, म्हणजे जेवढ्या डिपॉझिट असतील. तर भारतात जो शेअर मार्केटमध्ये गुंतवला होता पैसा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरने तो घेऊन वापस चालले तिकडे. बाबा तिथं जास्त मिळते इथं ठेवून का करू. बरोबर आहे. सो मनी इज चेजिंग फॉर द हाय इंटरेस्ट रेट्स. मग अधिक इंटरेस्ट रेट मिळाला तर एफड्या वाढतील, एफड्या वाढला तर लोन अवेलेबिलिटी होऊ शकते. नाही जर व्याजदर कमी राहिला तर, व्याजदर अनस्टेबल राहिला तर आत्ताच मग 6 महिन्यानं काहीच खरं नाही तर गडबड होऊ शकते. बरोबर आहे राईट. त्याच्यामुळे व्याजदर बेस्ट असेल तर M3 ग्रेट आणि व्याजदर कमी असेल तर M1 इज हाय. त्यानंतर इन्फ्लेशन, किमती जर वाढत असतील तर लोकांना भीती वाटते. भावा अजून किमती वाटल्या आताच घेऊन टाक काहीतरी, आता किंमत वाढू शकते बाबा, बेकार आहे. सोन्याच्या किमती बाबा 1 लाखाच्या वर गेल्या, आत्ताच घेऊन टाक 1.5 लाखाच्या वर. हे व्हिडिओ दाखवतात आप तो 1.5 लाख के ऊपर जाएगा. अरे बाबा घाबरला माणूस, मग म्हणते घेऊन टाक बाबा 1 लाखाच्या वर आहे ना, घेऊन टाक सोनं. मग सोनं घेतलं बाबा. म्हणजे इन्फ्लेशन जर राहिलं तर काय होते, M1 वाढते. बरोबर आहे. डिमांड वाढते आणि डिमांड वाढली का पुन्हा इन्फ्लेशन वाढते. म्हणजे हे काय होते, सायकल तयार होते. रनिंग इन्फ्लेशन, गॅलोपिंग इन्फ्लेशन, बर्रा बर्रा बर्रा. आणि असं झालं तर मग M1 सतत वाढत जाते. कोणी गुंतवणूक करायला तयार नाही, म्हणजे कोणी FD ठेवायला तयार नाही. भीती आहे, पैशाच्या मूल्याची भीती आहे. स्टोअर व्हॅल्यू राहिलंच नाही म्हणते. भविष्यात ठेवून काय करू म्हणते, आता जे आहे ते निपटून टाकतो. बरोबर आहे. त्यामुळे इन्फ्लेशन जर जास्त असेल तर M1 वाढताना आपल्याला दिसेल. त्यामुळे इन्फ्लेशन कंट्रोल केलं तर M3 आपल्याला जास्त होताना दिसेल. वित्तीय साक्षरता, फायनान्शियल लिटरसी. आजकाल बघतो आपण शेअर मार्केटमध्ये लोक गुंतवणूक आहेत, म्युच्युअल फंडला टाकत आहेत, कारण की फायनान्शियल लिटरसी वाढली आहे. आधी लिटरसी नव्हती तर भीती जास्त होती, कारण की लोकांना टेक्निकल आस्पेक्ट समजत नव्हते आणि त्यामुळे एजंट लोक फुल चान्स घ्यायचे आणि बर्बाद करून टाकायचे. आणि तसं त्याच्यामुळे काय होत होतं, तेव्हा हिंमत होत नव्हती. फायनान्शियल लिटरसी इज व्हेरी इसेन्शियल. ती जर अधिक असेल तर M3 अधिक असेल, ती जर कमी असेल तर M1 अधिक असेल. ओके क्लिअर. ठीक आहे. वित्तीय समावेशकता, फायनान्शियल इन्क्लुजन. आता जे गरीब लोक आहेत त्यांचं अकाउंटच नाही बँकेत. नो फ्रील अकाउंट कॉन्सेप्ट लक्षात आला असेल तुम्हाला. जर बँकेत अकाउंट नाही आहे तर खिशातच पैसे राहतील. खिशातच पैसे राहतील तर सेव्हिंगची सवय लागन का, लागन का सवय नाही. एकदा अकाउंट उघडला का मग बँकवाल्याला सांगते, बापू ती आज एवढं 100च रुपये येतात ना, तू जास्त नाही कर, तू असं कर ना, RD टाक ना, RD रिकरिंग डिपॉझिट RD. त्याच्यावर व्याज भेटते याच्यापेक्षा. तू जी ठीक आहे म्हणते 50 रुपये महिन्याचे. हा काढ कसेही काढ बरं. मग त्यानं 50 रुपये काढला आणि त्याला जमतात 12 पंचे 60, 600 रुपये दिसतं. 600 रुपयावर अजून 50, 650. त्याला म्हणतो पाय 50 रुपये तू घेऊन जा. 600 रुपयाची FD टाक भाऊ. FD न ते 5 वर्षामध्ये दुप्पट. तुमचे अरे बाबा हो का, चल 600 रुपयाचे 1200 होते. गेटिंग द पॉइंट. म्हणजेच काय, फायनान्शियल इन्क्लुजन मुळे सेव्हिंग हॅबिट वाढते. मग ती सेव्हिंग हॅबिट लॉंग टर्म सेव्हिंग हॅबिट मध्ये बदलू शकते. त्यामुळे M3 वाढू शकते. जर फायनान्शियल इन्क्लुजन नसेल तर M1 वाढू शकते. क्लिअर. ओके. त्यानंतर आर्थिक स्थिरता, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी इज व्हेरी इसेन्शियल. है ना. गॅरंटीच नाही आहे काय होईल इकॉनॉमीचं, केव्हा कोलमडेल, केव्हा काय, केव्हा इन्फ्लेशन, केव्हा रिसेशन, केव्हा डिप्रेशन, काहीच खरं नाही. आज है तो कल पता नाही. अशी स्थिती जर असेल तर लोक खिशामध्ये पैसा अधिक ठेवतील आणि गुंतवणूक करणार नाही. इकॉनॉमिक स्टॅबिलिटी गिव्स द फेथ, ॲश्युरिटी टू द सिटीजन्स फॉर द लॉंग टर्म सेव्हिंग्स. गेटिंग द पॉइंट राईट. म्हणजेच ह्या फॅक्टर जे आहेत बदलले की आपल्याला एक गुणोत्तर बदलताना दिसतंय. म्हणून कोणताही देश जो आहे ज्याला विकसित व्हायचा आहे किंवा स्वतः विकसित देश असेल तो काय करतो, ह्या बाबींवर फोकस करतो. मागील काळामध्ये आपण याच्यावर भरपूर वर्क केला भारताने. बरोबर आहे. इंटरेस्ट रेट छान ठेवायचा प्रयत्न केला, इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये करायचा प्रयत्न केला, फायनान्शियल लिटरसीसाठी सातत्याने प्रयत्न केला सरकारने, आणि सोबतच फायनान्शियल इन्क्लुजन राबवलं. नो फ्रील अकाउंट्स ओपन केले, बऱ्याचशा फॅसिलिटीज दिल्या
आणि आर्थिक स्थिरतेसाठी बेस्ट इकॉनॉमिक पॉलिसी आणि बजेटरी पॉलिसी बनवली. म्हणून भारतामध्ये सध्या M3 हे वाढताना दिसतं. परंतु मधल्या काळामध्ये 2008च्या नंतर थोडेसे लोचे झाले. इकॉनॉमिक इन्स्टॅबिलिटी यायला लागली, पॉलिसी गॅरंटी नाही राहिली, इन्फ्लेशन वाढायला लागलं आणि डेव्हेंट व्हायला लागलं आणि म्हणून आपल्याला मधल्या काळामध्ये M1 वाढलेलं दिसून येते. क्लिअर? कॉन्सेप्ट क्लिअर झाला? थोडा कॉन्सेप्च्युअल आहे पण असे प्रश्न येतात. थोडा अनालिटिकल पण तुम्हाला मदतशीर होईल याच्यामुळे, है ना. म्हणजे मेन्स मध्ये लिहिताना जर असं काही गुगली आला प्रश्न तर तुम्हाला लिहिता येईल. प्रिलिम मध्ये काही अनालिटिकल आले तर तुम्हाला मदत होईल. सोबतच लक्षात घ्या, इंटरव्ह्यू मध्ये कधी कधी इकॉनॉमीचे प्रश्न विचारले ना आणि तुम्ही मस्त उत्तर दिले ना भाऊ, तर 10 मार्क तर असेच पकले, फुकटाचे जास्तीचे, है ना. तर त्यासाठीच आपल्याला मेहनत करायची आहे. नुसतं पास होऊन पोस्ट नाही घ्यायची आहे तर अपग्रेड पण करायचे आहे का नाही? बरोबर आहे ना. हा, मग तुम्ही तर समजदार आहात, अभ्यास तर करता. मग अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.